हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 22 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी अवनी आणि राजाने चंद्रकांतच्या निर्णयासमोर हार मानली आहे. चंद्रकांतने ठरवलंय की फक्त 2 दिवसात अवनी आणि विवानचं धूमधडाक्यात लग्न लावून द्यायचं. राजा आणि अवनी या दोघांना सुद्धा हे मान्य नाहीये. अवनीने चंद्रकांतला समजवण्याचा प्रयत्न केला, पण चंद्रकांतने तिला ठणकावून सांगितलंय, ही काळ्या दगडावरची रेग आहे, तुमचं लग्न 2 दिवसात होणारच. मग अवनी राजाला हे सांगायला आली, पण राजाला सुद्धा काय करावं ते सुचतच नाहीये. आता अवनीचे बाबाच ऐकायला तयार नाहीये आणि अवनी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. मग काय करावं हाच प्रश्न राजाला सुद्धा पडलाय. मग राजा हे लग्न कसं थांबवणार, हे लग्न थांबेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच चंद्रकांतचा निर्णय ऐकून अवनीची आई त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. अहो, फक्त 2 दिवसात लग्न कसं होऊ शकतं, लग्नाची तयारी कशी होईल. चंद्रकांत तिला म्हणतो, सगळं होऊ शकतं, पैसा फेकला ना की सगळं होतं. आपण एखादी चांगली इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी हायर करूया, त्यांना दुप्पट पैसे देऊया, 2 दिवसात सगळं काही मॅनेज होईल. त्यामुळे अवनीची आई सुद्धा गप्प बसते आणि चंद्रकांत हा सगळ्यांना ठणकावून सांगतो, हे लग्न होणारच आणि हा माझा शेवटचा निर्णय. विवान म्हणतो, ठीक आहे अंकल, मी तुमच्या बरोबर आहे, मी हे लग्न करायला तयार आहे, तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. हे ऐकून चंद्रकांत खूप खुश होतो आणि चंद्रकांत विवान एकमेकांशी हात मिळवतात. या दोघांनाही आनंद झालेला असतो. पण इकडे अवनीला काही माहीत नसतं आणि अवनीसुद्धा आनंदात असते. अवनी राजाला म्हणते, एकदाचं माझं आणि विमानचं लग्न कॅन्सल झालं, बाउन्सर गेला हवेत उडत, त्याचं विमान हवेत उडलं. राजा खूप खुश असतो. राजा म्हणतो, आता तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्या बाबाला कन्व्हिन्स करा, त्यांना समजावून सांगा की मला या विमानशी लग्न नाही करायचं आहे, तर मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, शिकायचं आहे. अवनी हो म्हणते आणि राजाला विचारते, तू तुझ्या भावांना थँक्यू म्हण बरं का, त्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे. राजा म्हणतो हो. अवनी विचारते, पण तुझे भाऊ काय करतात आणि तुझं घर कुठे आहे. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो, कारण अवनीला तो सत्य सांगू शकत नाही की त्याचे भाऊ काय करतात आणि त्याचं घर कसं आहे. अवनी विचारते, सांग ना, कसं आहे तुझं घर आणि कुठे आहे. राजा सांगतो, खूप भारी आहे, माझं घर आहे ना खूप भारी आहे, एकदम पॉश एरियामध्ये, ते म्हणतात ना उच्चभ्रू सोसायटी, ते माझं घर. अवनी खुश होते आणि विचारते, आणि तुझे भाऊ काय करतात. तर राजा सांगतो, माझे भाऊ खूप काही करतात, एवढं काही करतात की काय सांगून काय नको असं झालंय मला. राजा सांगायचं टाळत असतो. अवनी त्याला विचारते, तेच तर विचारतेय, काय करतात तुझे भाऊ, सांग ना. राजाचा नाईलाज होतो आणि मग राजा सांगू लागतो, माझे भाऊ आहे ना, माझे भाऊ खूप भारी आहे, मला 4 भाऊ आहे. पहिला भाऊ यशोधन, दुसरा भाऊ म्हणजे मी धनराज, तिसरा भाऊ धनपाल आणि चौथा भाऊ धनेश. सगळ्यांच्या तसं धन 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 आहे, त्यामुळे आमच्या घरात धनाला कसली कमीच नाही आहे. हे ऐकून अवनी खुश होते आणि विचारते, अरे पण ते करतात काय ते सांग ना. राजाला समजतं आता खोटं बोलावंच लागणार आहे. तसं पण राजा मोठ्या मोठ्या फुशारक्या मारण्यात पटा येते. राजा सांगतो, जो मोठा भाऊ आहे यशोधन, तो आहे ना बिल्डिंगा बांधतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतो आणि तो आहे ना त्याचं स्वप्नच आहे की स्वस्तात चांगली घरं द्यायची, गरिबांचं घरात राहण्याचं स्वप्न पूर्ण करायचं. अवनी इम्प्रेस होते. राजा सांगतो, आणि जो माझा लहान भाऊ आहे धनपाल, त्याचं 4 व्हीलर गाड्यांचं शोरूम आहे, खूप भारी भारी गाड्या असतात त्याच्याकडे. आणि जो सगळ्यात छोटा भाऊ आहे लिटल ब्रदर धनेश, तो कॉलेजमध्ये शिकतोय, पण टॉपर आहे बरं का, कॉलेजमध्ये नंबर 1 येतो. आम्ही त्याला आहे ना फॉरेनला पाठवणार आहे, तो आमच्या दांगट कुटुंबाचं आहे ना नाव रोशन करणार आहे, नाव खूप मोठं करणार आहे. अवनी ही राजाला विचारते, तुझे भाऊ सगळे इतके चांगले आहेत, मग तू ड्रायव्हर कसा. तर राजा विचारतो, तुम्हाला मी ड्रायव्हर वाटतो का. अवनी म्हणते, काय. राजा म्हणतो, म्हणजे मी ड्रायव्हरच आहे, पण मी तसा ड्रायव्हर नाही आहे. तर काय झालं, तुमच्या बाबांनी ज्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये फोन केला ना ड्रायव्हरसाठी, तो माझा मित्र आहे आणि माझ्या मित्राची ती ट्रॅव्हल एजन्सी आहे. त्याच दिवशी त्याचे 3-4 ड्रायव्हर सुट्टीवर गेले, पण हातात आलेलं काम कसं सोडणार, म्हणून त्याने मला रिक्वेस्ट केली. आणि आपलं कसं आहे, मित्रांसाठी काय पण, म्हणून मी तुमच्या इथे ड्रायव्हर म्हणून आलो. अवनीला हे पटतं. राजा सांगतो, पण तशी माझी पण खूप मोठी ट्रॅव्हल कंपनी आहे बरं का. अवनी विचारते, खरंच यार, तू ग्रेट माणूस आहे,
तुझी एवढी मोठी ट्रॅव्हल कंपनी आहे तरीसुद्धा तो आमच्या इथे ड्रायव्हर म्हणून आला. राजा सांगतो, आता आपलं मनच मोठं आहे ना, तसे आमच्या अण्णाचे संस्कारच आहे. अवनी विचारते, अण्णा? अण्णा कोण? तर राजा सांगतो, अहो अण्णा, अण्णा म्हणजे आपले फादर. अवनी विचारते, मग तुझे अण्णा काय करतात? राजाला काय सांगावं ते कळतच नाही. राजा म्हणतो, आपले फादर ना तल्लीन असतात. दिवसभर देवभक्तीमध्ये देवाचं नाव घेत घेत तल्लीन असतात. अवनी म्हणते, यार भारी रे तुझी फॅमिली, खूप मस्त आहे. तुझं घर पण खूप सुंदर असेल ना? राजा सांगतो, सुंदर? स्वर्गाहून सुंदर. एकदा तुम्ही आमच्या घरी आला ना की आमच्या घरातून बाहेरच जाणार नाही. या तुम्ही एकदा आमच्या घरी, नक्की या बरं का. अवनी म्हणते, हो हो नक्की येईल मी तुमच्या घरी. या सगळ्या फुशारक्या मारून राजा चांगला दमलेला असतो, पण अवनी खुश असते, राजासुद्धा खुश असतो. आणि इकडे विवान आणि त्याचे आईबाबा जायला निघतात. तर तेवढ्यात चंद्रकांतला आठवतं की अवनी तर नाहीये, आणि चंद्रकांत विचारतो, अवनी कुठे? अचानक अवनी प्रकट होते, बाबा मी येथेच आहे ना. चंद्रकांत म्हणतो, पाहिलंस का अवनी, विवान घरी परत आलाय, एकदम सुखरूप. अवनी म्हणते, हो आला का. विवान हा अवनीकडे पाहतो आणि मग सगळेजण त्यांचा निरोप घेऊन बाहेर जातात. तर चंद्रकांत म्हणतो, जा अवनी, यांना सोडून ये. अवनीचा नाईलाज होतो. अवनी विवानबरोबर बाहेर येते आणि विवान अवनीला विचारतो, अवनी तू कुठे होतीस? मी जेव्हा घरी आलो तेव्हा तू आलीसुद्धा नाही. तर अवनी सांगते, अरे मला तुझी खूप काळजी वाटत होती, पण मी वरच्या खोलीत होते ना, मला कळलंच नाही तू कधी आला. आणि तू ये ना खूप नशीबवान आहे. विवान विचारतो, का? मी का नशीबवान आहे? तर अवनी सांगते, अरे आमच्या इथे किडनॅप केलं ना, डायरेक्ट हातपाय तोडतात, पण तुझं काहीच नाही केलं म्हणून तू नशीबवान आहे. तर विवान सांगतो, त्यांना कळलं असेल, पुढं जाऊन मी त्यांना जड जाणार आहे ना, म्हणून त्यांनी मला काही केलं नाही. अवनी म्हणते, ठीक आहे मग, आपलं लग्न मोडलं ना त्याचंच वाईट वाटतंय. तर विवान सांगतो, त्यात काय वाईट वाटायचं आहे, आता काही टेन्शन नाही आहे. अवनी विचारते, का? तू कॅनडाला परत चाललाय का? विवान म्हणतो, असा कसा जाईल तुला घेतल्याशिवाय? अगं 2 दिवसात आपलं लग्न ठरलंय, तुझ्या बाबांनी आत्ताच अनाऊन्स केलंय. हे ऐकून अवनीला जबर धक्काच बसतो. विवान तिला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो, गाडीत बसून निघून जातो. अवनीचा विश्वासच बसत नाही की तिच्या बाबांनी एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा 2 दिवसात तिचं लग्न करायचं ठरवलंय. अवनी खूप चिडते आणि रागारागाने घरामध्ये येते. तर अवनीचे बाबा हे घरामध्ये सगळ्यांना काय तयारी करायची, कशी तयारी करायची, फक्त 2 दिवस बाकी आहेत, आता उत्साहात सगळे कामाला लागा असं सांगत असतात. तेवढ्यात अवनी तेथे येते आणि विचारते, बाबा आता मला विवानने सांगितलंय की 2 दिवसात आमचं लग्न आहे. तर बाबा सांगतात, अरे यार सांगितलं का, मी तुला सरप्राईज देणार होतो. तेवढ्यात महेश घरी येतो. बाबा सांगतात, हे महेश 2 दिवसानंतर मुहूर्त निघालाय बरं का, अवनीचं 2 दिवसात लग्न आहे. महेश तिचं अभिनंदन करतो आणि अवनी म्हणते, पण बाबा मला तर वाटलं होतं. बाबा विचारतात, काय वाटलं होतं? अवनी सांगते, मला असं वाटलं होतं की तुम्ही म्हणाल की अपशकून झालाय, विवान चांगला मुलगा नाहीये, लकी नाहीये तुझ्यासाठी, तर हे लग्न कॅन्सल. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. बाबा खूप चिडतात आणि अवनीला म्हणतात, मी असं का म्हणेल, आणि असं होणार नाहीये, तुझं लग्न ठरलंय आणि 2 दिवसातच लग्न होईल. अवनी म्हणते, पण बाबा. तर बाबा चिडून म्हणतात, बस झालं अवनी, हे सगळं जे काय झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालंय, कारण सुरुवातीपासून तू फक्त नाट लावतेस, लग्न नाही करायचं, मुलगा पसंत नाहीये, हे ते, त्यामुळे आज लग्न मोडलं, आज लग्न झालं नाही. पण यानंतर मला तुझी नाट नकोय, एकही निगेटिव्ह शब्द नकोय. तुझं लग्न विवांशीच होणार आणि 2 दिवसातच होणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि हे तुला मान्य करावंच लागेल. अवनीला खूप वाईट वाटतं. घरातील सगळे टेन्शनमध्ये येतात आणि तेवढ्यात स्वातीचे आईबाबा घरी येतात. चंद्रकांत म्हणतो, स्वाती पहा तुझे आईबाबा आले. सगळं त्यांचे स्वागत करू लागतात. तर बाबा पुन्हा एकदा अवनीला ठणकावून सांगतात, 2 दिवसात तुझं लग्न होणारच. त्यामुळे अवनी खूप दुःखी होते. बाबा माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये, आता काय करावं, या संकटातून कसं बाहेर पडावं हाच विचार अवनी करत असते. आणि इकडे आपला राजा हा घराच्या बाहेर निवांत झोपलेला असतो. म्हणजे एवढ्या मोठ्या ट्रॅव्हल एजन्सीचा मालक आणि त्याला असं घराबाहेर झोपवतात ते. अवनीला सुद्धा हे पटतंय. राजा हा त्याच्या बिछाण्यावर असतो आणि देवी आईशी बोलत असतो. देवी आई, खूप खूप थँक्यू, शेवटी तू माझं ऐकलंस, माझी इच्छा पूर्ण केलीस. अवनी मॅडमचं लग्न नाही झालं, आता फक्त अवनी मॅडमला बॅटिंग करायची आहे. बॅट त्यांच्या हातात आहे, त्यांनी त्यांच्या बाबांना समजून सांगायला हवं आणि बाबांनी सुद्धा ऐकायला हवं. तू तिच्या बाबांना थोडं अक्कल दे की मुलीचं ऐकावं
अगं देवी आई, हे 2026 सुरू आहे, तरीसुद्धा मुलींना शिकण्यासाठी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतका स्ट्रगल करावा लागतोय, हे चुकीचं आहे ना. आता अवनी मॅडमला म्हणावं की तुम्ही तुमची स्वप्न पहा, मस्त जगा, तुमचा तुमचा अभ्यास करा, तुमच्या मनासारखं शिक्षण घ्या आणि आम्ही तुमची स्वप्न पाहतो, असा विचार करून राजा इमोशनल होतो. मस्त झोपतो आणि विचार करतो आता पुढे काय होईल. अवनी मॅडम विदेशात जातील, खूप शिकतील, स्वप्नातली घरं बांधतील, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील, अशी बडबड करत करत राजा हा झोपी जातो. आणि इकडे अवनी आणि स्वाती एकत्र असतात. स्वाती अवनीला समजावून सांगते, अवनी आता तुझं लग्न ठरलंय आणि काही केलं तरी तुझं लग्न कॅन्सल होणार नाही आहे. कारण बाबांना असं वाटतंय तुझं लग्न कॅन्सल झालं तर त्यांच्या घराण्याची इब्रत, त्यांच्या नावाला बट्टा लागेल, त्यामुळे काही करून ते तुझं लग्न करूनच देतील. अवनी खूप दुःखी होते. स्वाती तिला समजावून सांगते, बाबांचा निर्णय एकदा झाला की झाला, त्या निर्णयाच्या विरोधात कुणीच जाऊ शकत नाही. अवनी इमोशनल होते, रडू लागते आणि स्वातीला घट्ट मिठी मारते आणि विचारते, बाबांना स्वतःच्या पोटच्या लेकीपेक्षा स्वतःच्या घराची इब्रत, स्वतःची इज्जत जास्त महत्त्वाची का आहे. स्वातीकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि अवनी तिला कवटाळून रडू लागते. फ्रेंड्स, खरंच अवनीने हा जो प्रश्न विचारला आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित कोणाकडेच नाही आहे की स्वतःच्या पोटच्या मुलीच्या सुखापेक्षा अवनीच्या बाबांना घराण्याची इब्रत जास्त महत्त्वाची का आहे. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यात आपले धोंडी अण्णा देवी आईला नमस्कार करतात आणि म्हणतात, देवी आई, मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, या घराला बाईचा आशीर्वाद मिळू दे. त्या हावरट सुलूचा शाप कधी निष्फळ होणार, कधी आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार. आणि धोंडी अण्णा नमस्कार करत असतात त्याच वेळेस चक्क पायल घरात येते, पाण्याला शोधत शोधत. आणि धोंडी अण्णा त्याच वेळेस डोळे उघडतात तर त्यांना पायलचे पाय दिसतात. त्यांना आश्चर्य वाटतं, आपल्या घरात कोणत्या बाईने पाय ठेवले. आणि धोंडी अण्णा समोर पाहतात तर त्यांना पायल दिसते. त्यांना असं वाटतं की देवी आईने लगेच आपलं ऐकलं आणि आपल्या घराला सुनेचा बाईचा आशीर्वाद दिला. धोंडी अण्णा म्हणतात, सुनबाई. पायल खूप खुश होते आणि म्हणते, सुनबाई. पायल मागे पाहते तर तिला राजाच्या आईचा फोटो दिसतो. धोंडी अण्णा खुश असतात आणि म्हणतात, सुनबाई, सुनबाई, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला, पाय लागले बाईचे, असं म्हणून धोंडी अण्णा चक्क पायलचा नमस्कार करू लागतात, तिच्या पाया पडू लागतात. पायल खूप घाबरते आणि या दरवाजातून त्या दरवाजात, त्या दरवाजातून या दरवाजात जात असते. आणि आपले धोंडी अण्णा फुल टाईट असतात आणि सुनबाई, सुनबाई, मला तुझे पाय पडू दे, अगं तुझा आशीर्वाद घेऊ दे, आम्हाला बाईचा आशीर्वाद हवा आहे, अशी त्यांची बडबड सुरू असते. पायलला काहीच कळत नाही. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप कॉमेडी आहे. पायल ओढू लागते, वाचवा, वाचवा. धोंडी अण्णा म्हणतात, वाचवा, वाचवा नाही, अगं तूच आम्हाला वाचवणार आहे त्या सुलूच्या शापातून आणि आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार आहे. धोंडी अण्णा काय बोलताय पायलला काही समजतच नाही. आणि तेवढ्यात नमी धावत पळत तेथे येते आणि विचारते, मामा काय झालं आणि कोणीही. तर धोंडी अण्णा सांगतो, अगं ही सुनबाई आहे. नमीला जबर धक्काच बसतो. नमीला वाटतं की यशासाठीच ही पोरगी आली आहे. नमी चिडून विचारते, हे कोण आहे ग तू. आणि मामा, ही काय आपली सुनबाई नाही बरं का. तर पायल म्हणते, मी कुठं म्हटले मी सुनबाई आहे, हेच मला सुनबाई म्हणताय. नमी चिडून म्हणते, ए तू घरात कशी आली ग, चल निघ, निघ घराबाहेर. असं म्हणून नमी ही पायलला घराबाहेर काढते. धोंडी अण्णा तिच्या मागे मागे जातात तर पायल आणि नमी दरवाजा लावून घेतात. धोंडी अण्णा घरातून, ए सुनबाई, सुनबाई कुठे चालली, सुनबाई ये ना सुनबाई, अशी बडबड करत असतात. आणि नमी ही पायलला घेऊन घराच्या अंगणात येते आणि विचारते, ए कोणीस ग तू, तुझी हिंमत कशी झाली घरात पाय ठेवण्याची. पायल सांगते, मी त्याला भेटायला आले. नमी विचारते, कोणाला. तर पायल सांगते, तोच तो जो हँडसम आहे, खूप छान दिसतो, रुबाबदार आहे. नमीला असं वाटतं की पायल यशाबद्दलच बोलतीये आणि पायलला लगेच नमी सांगते, ए तो फक्त माझा आहे, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तर पायल विचारते, तुझा आहे तो, तू काय स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलाय का. नमी चिडून म्हणते, ए या कानात मारील त्या कानातून धूर निघल, माझ्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, चल निघ इथून. लगेच पायल म्हणते, ए फेंद्र्या नाकाची, तू म्हटली माझा आहे म्हणून माझा झाला का तो, माझा आहे तो फक्त. आणि या दोघींमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. या दोघींचा गैरसमज होतो. पायलला असं वाटतं की ही पाण्याबद्दल बोलतीये आणि नमीला असं वाटतं ही यशोदाबद्दल बोलतीये. तेवढ्यात किडनॅपिंगचं सगळं काम आवरून यशोदा, पाण्या, धन्या सगळे घरी पोहोचतात
आणि या दोघींना भांडताना पाहून त्यांना धक्काच बसतो. धन्या हा पाण्याला विचारतो, हे कोण आहे रे ही? तर पाण्या म्हणतो, पाहिली येथे. धन्या विचारतो, ही तीच आहे का? जेवलास का पानू? पाण्या चिडून म्हणतो, ए तू गपरे, ने तुला चापटविलच. यशोदा म्हणतो, अरे तुमची बडबड बंद करा, आधी त्यांचं भांडण थांबवा. हे तिघे धावत पळत घरात जातात आणि पाण्याला पाहून पायल खूप खुश होते आणि म्हणते, पानू तू थांब बरं. ती स्वतःला मोबाईलमध्ये पाहते, छान दिसतीये असा विचार करून पुन्हा एकदा धन्याकडे आणि पाण्याकडे पाहते. पाण्या विचारतो, ए पायले, तुला या घरचा पत्ता कुणी दिला ग? तर पायलचा तोच डायलॉग, आता आपल्या माणसाचा पत्ता मिळवणं एवढं अवघड असतं का? नमीला आश्चर्य वाटतं. पाण्यात चिडून म्हणतो, चल निघ इथून, लवकर निघायचं इथून. तर पायल म्हणते, अरे मी तुला भेटायला आले ना, आणि मला असं हाकलून लावतोय का? नमी विचारते, म्हणजे तू या पाण्याला भेटायला आली होती का? पायल सांगते, हो मग त्यालाच भेटायला आले होते. नमी खूप खुश होते आणि म्हणते, मला असं वाटलं तू माझ्या यशाला भेटायला आली होती. पायल म्हणते, अरे वा, म्हणजे पानू आणि यशोदा दोघे भाऊ भाऊ, म्हणजे आपण दोघी जाऊ जाऊ. या दोघी खूप खुश होतात आणि नमी म्हणते, हे पण तू मला सॉरी बोलायचं बरं का, मी मोठी जाऊ आहे ना, तू मला सॉरी बोलायचं. तर पायल म्हणते, ठीक आहे जाऊ बाई, सॉरी. पाण्यात चिडून म्हणतो, ए जाऊ जाऊ, चल घरी जाऊ, निघ चल इथून. तर पायल म्हणते, अहो असं काय बोलताय, मी घरी आले ना, मला का हकलताय? पाण्या म्हणतो, ए निघ घरी. आणि यशोदा म्हणतो, ए नमे जाय घरी, ती आत्याने पाहिलं ना तर गोंधळ घालेले थे. धन्या म्हणतो, हो ना, मग दांगटांच्या पोरांना देईल एकानंतर एक शिव्या शाप. तर पायल म्हणते, थांबा ओ छोटे भाऊजी, मला एकदा बोलू द्या. पाण्यात चिडून म्हणतो, ओ छोटे भाऊजी चला निघा इथून. तर पायल म्हणते, थांबा थांबा. असं म्हणून ती सगळ्यात आधी नमीची मोठ्या जाऊबाई म्हणून पाया पडते, त्यानंतर यशोदाचे मोठे भाऊजी म्हणून पाया पडते आणि म्हणते, जाते बरं का मी पानू. पाण्या म्हणतो, चल निघ इथून. आणि पायल त्याला बाय बाय करत निघून जाते, सगळ्यांना बाय बाय करते. यशोदा म्हणतो, ए नमे तू सुद्धा जाय ना. नमी सुद्धा तेथून पळून जाते आणि मग धन्या पाण्याला चिडवतो, पानू जेवलास का? पाण्या म्हणतो, हा आता जेवायलाच चाललोय. पाण्याला समजतं हा मला चिडवतोय आणि यांची मारामारी सुरू होते. हे सगळेजण घरामध्ये येतात. तर धोंडियांना, आलीस का सुनबाई, ये. या तिघांना आश्चर्यच वाटतं. यशोदा म्हणतो, अहो सुनबाई नाही, तुमची पोरं आहे आम्ही. तर धोंड्यांना विचारतो, आत्ता तर सुनबाई आली होती. पाण्यात चिडून म्हणतो, कसली सुनबाई, ती काय तुम्हाला सुनबाई वाटते का? तर धोंड्यांना म्हणतो, तुझ्याशी कट्टी, एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहे रे तू, पण मला इथे भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडताय. पाण्या म्हणतो, हे यशोदा यांच्या पोटातल्या कावळ्यांना खाऊ घाल रे. यशोदा म्हणतो, थांबा 2 मिनिटात स्वयंपाक बनवतो. सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. तर धोंड्यांना म्हणतो, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार आणि या आशीर्वाद बंगल्याचा राजमहल होणार, हे नक्की होणार असा विचार करून धोंडियांना खूप खुश होतो. आणि इकडे राजा मस्त झोपलेला असतो. तर अवनी त्याच्या तोंडावर पाणी फेकून मारते. राजा झोपेतून खडबडून जागा होतो. अवनी त्याच्यासमोर उभी असते. रावणी खूप चिडते आणि म्हणते, येथे माझी झोप उडाली आहे आणि तू निवांत झोपलाय. राजा विचारतो, आता काय झालं, लग्न मोडलं ना? अवनी चिडून म्हणते, लग्न मोडलं नाही, फक्त रजिस्टर मॅरेज कॅन्सल झालंय, पण 2 दिवसामध्ये धूमधडाक्यात माझं लग्न आहे त्या विवानबरोबर. राजाला जबर धक्काच बसतो. राजा विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? अवनी सांगते, माझ्या बाबांनी लग्न ठरवलंय, फक्त 2 दिवसात माझं लग्न लावून देणार आहे. तर राजा म्हणतो, अहो तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करा ना मग तुमच्या फादरला, ऐकतील ते. अवनी चिडून म्हणते, तुला काय वाटतं, मी माझ्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला नसेल? मी त्यांना सगळं समजावलंय, पण ते काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. ते माझं लग्न लावून देणार आहे आणि मला काय करावं ते कळतच नाहीये. आता सगळे दरवाजे बंद झाले आहेत. राजा म्हणतो, दरवाजे बंद झाले ना, मग घाबरायचं नाही, आपण खिडक्या शोधू, खिडक्यातून उड्या मारून बाहेर जाऊ. आणि होप आहे ना, खूप तोप चीज आहे, घाबरायचं नाही, होप ठेवायची. अवनी चिडून विचारते, फक्त बोलून काही होत नाही, कसं माझं लग्न मोडणार आहे तू, सांग बरं. राजा सांगतो, थांबा थांबा, करू आपण विचार. अवनी म्हणते, आता विचार करण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. राजा म्हणतो, आता तुमच्यातच होप नाहीये तर मी काय करणार, जा करा लग्न, मी सुद्धा झोपतो. अवनी चिडून म्हणते, तू ये ना, आणि ती रागारागाने तेथून निघून जाते. राजाला कळतच नाही की आता काय करायचं, अवनीचं लग्न कसं मोडायचं. आणि राजा हा पाण्याला कॉल लावतो. पाण्या झोपलेला असतो. यशोदा फोन उचलतो आणि विचारतो, हा बोल रे.
तर राजा सांगतो, अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. यशादा विचारतो, कोणता प्रॉब्लेम? राजाला समजतं की यशादा बोलतोय, पाण्या नाही. राजा म्हणतो, आता याला सांगितलं तर हा काहीच मदत करायचा नाही. आणि राजा सांगतो, अरे प्रॉब्लेम झालाय असं नाही, तिकडे काही प्रॉब्लेम झालाय का असं विचारत होतो मी. यशदा सांगतो, हो का? नाही नाही, इकडे काही प्रॉब्लेम झाला नाहीये. राजा म्हणतो, ठीक आहे मग, टेन्शन घेऊ नको, मस्त रेस्ट कर आणि झोपून जा. असं म्हणून राजा फोन कट करणार. एवढ्यात यशदा विचारतो, जेवलास का? निवांत आहेस ना? राजा हो म्हणतो आणि फोन कट करतो. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. अवनीच्या घरी लग्नाची सगळी तयारी झालेली असते. अवनीचा बंगला हा नव्या नवरीप्रमाणे सजलेला असतो. हळद कुटायला सुरुवात झालेली असते, बांगड्या आलेल्या असतात. राजा हे सगळं पाहत असतो. आणि इकडे स्वाती अवनीच्या रूमचा दरवाजा वाजवते. अवनी, दार उघड, सगळे तुझी वाट पाहताय, विधींना सुरुवात होणार आहे. तेवढ्यात अवनीची आई तेथे येते आणि स्वातीला विचारते, अजून अवनीने दरवाजा नाही उघडला का? स्वाती म्हणते, नाही ना आई, तुम्ही जा, मी तिला दरवाजा उघडायला सांगते. पण अवनीची आई काही जात नाही. आणि तेवढ्यात अवनी ही रूममधून बाहेर येते, पण तिने काहीच आवडलेलं नसतं. अवनीची आई खूप चिडते आणि विचारते, काय ग, तू काहीच का आवडलेलं नाहीये? अवनी म्हणते, का, कशाला आवरायचंय? अवनीची आई म्हणते, अगं बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे ना. अवनी म्हणते, हो ते होईल नंतर, आधी मला जेवायला दे. आई चिडून म्हणते, काही भेटणार नाहीये, आधीच आवरू नये, साडी नेसू नये. अवनी चिडून म्हणते, मी साडी वगैरे नेसणार नाहीये. आई चिडून म्हणते, नको नेसूबाई, उगाच आमच्यावर उपकार करू नको. नवीन ड्रेससुद्धा नको घालू, हाच ड्रेस राहू दे. तसंही सगळं झाल्या तुला आंघोळ घालायचीच आहे, मग नवीन कपडे घाल. असं म्हणून आई तेथून निघून जाते. स्वाती अवनीला म्हणते, अगं अवनी चल, आधी साडी चेंज कर आणि मग चल. अवनी म्हणते, कशाला? आई म्हटली ना काही गरज नाहीये, चल अशीच. असं म्हणून अवनी खाली उतरते. तेथे एक फोटोग्राफर तिचे फोटो काढत असतो. आणि इकडे बाहेर राजा लग्नाची सगळी तयारी पाहत असतो. खरंच खूप मोठी, खूप छान तयारी केलेली असते. तेवढ्यात अवनीला तिचे बाबा काही पाहुण्यांशी बोलताना दिसतात. अवनीला वाईट वाटतं, हे माझं काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. स्वाती खाली येते आणि मग अवनीची आई येते. सगळेजण फोटोग्राफरसमोर फोटो काढत असतात. आणि राजा हा अवनीकडे एकटक पाहत असतो. अवनी घरातून बाहेर पडते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, अवनीच्या लग्नाचे सगळे विधी सुरू झालेले असतील. राजाला काय करावं ते कळणार नाही. मग राजा अवनीलाच पळून नेणार का? त्याचे भाऊ त्याला मदत करणार का? या लग्नाचं काय होईल हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.